प्रचंड मोठी ताकद वापरून जेवढं काही सैन्य होतं तेवढं उद्वेगानं आणि प्रेषणात तिथपर्यंत पोहोचवलं आणि किल्ला ताब्यात घेतला. मात्र त्या माऊलीसोबत त्यानं नको ते केलं. ही बातमी कानोकान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम झालं आणि साहजिकच आहे त्याचा चौरंग करण्याचे आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले. आपला विजयी सरदार येतो आहे त्याचा स्वागत सन्मान करण्याच्या ऐवजी इथल्या सर्वसामान्य घरातली असू द्या, आपली असो की शत्रूची असो, इथली महिला म्हणजे आपल्या देवाऱ्यातली आराध्य देवता आहे हे ठरवण्याचं, सांगण्याचं आणि शेवटपर्यंत पोहोचवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. म्हणून आज जगाचे राजे जगानं स्वीकार करावा असा खूप मोठा संस्कार देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. परकीय स्त्री किंवा इतर स्त्रिया आमच्या आऊसाहेबांसारख्या आहेत एवढं सुंदर वाक्य छत्रपती शिवाजी महाराजांनी बोलून दाखवावं आणि सगळ्यांनी ते शिरसावंत मानावं. काय होतं, निष्ठेसाठी सगळं चाललेलं होतं की हा माणूस करतोय, हे माणूस करतोय, हे स्वराज्य उभारत आहे, याच्यात माझाही काहीतरी वाटा असावा. जसा राम सेतू बांधताना खालीला वाटलं की माझा काहीतरी वाटा असावा, तसं माझा वाटा असावा म्हणून धडपडणारी ही सगळी लोक आहेत. चांगल्या कामामध्ये आपण म्हणतो की माझाही काहीतरी सहभाग घ्या, चांगलं काम करताय, खुदकरू विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना, ज्याला अनाथ विद्यार्थ्यांना मदत करताय, ते माझेही पैसे घ्या, माझाही वाटा घ्या. त्याच्या आयुष्याचं कल्याण होत असेल तर मी माझ्या परीनं, मी पूर्ण मदत नाही करू शकत, परंतु निश्चित रूपानं माझ्या आर्थिक उत्पन्नातील काही हिस्सा मी त्याच्यासाठी देऊ करतोय. ही जी आजची आपली भावना आहे ती त्या काळामध्ये त्या लोकांची होती आणि म्हणून हे झालं. अनेक मावळे आहेत, अनेक सरदार आहेत, अनेक शिलेदार आहेत ज्यांची नावं आजही इतिहासाला माहीत आहेत. म्हणून म्हटलं जातं गड किल्ले बनवताना ज्यांच्या बोट त्या चिमणीच्या आणि हातोडीच्या खाली चेंबली गेली, ज्यांनी स्वतःच्या प्राणाची बाजी लावली, ज्यांची नावं इतिहासालाही माहीत नाहीत, अशा अनेक पराक्रमी मावळ्यांचा आणि सरदारांचा जो हिशोब आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांना सिंहासनावरती जात असताना त्यांच्या लक्षात आलं. म्हणून तो प्रसंग डोळ्यात पाणी येणार आपल्याला वाटतं. 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावर आज राजा विराजमान होणार आहे, परंतु या स्वराज्यासाठी ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली, प्राण दिले, त्या सर्वांची आठवण येते. म्हणून राजाचा बघतात की माझं नाही आणि काच कुठंही पाहायला भेटत नाही. आजोबांचं नाव, वडिलांचं नाव, स्वतःचं नाव, मावळ्यांचं नाव काही नाही. कुठल्याही गड आणि किल्ल्यावर ना एवढी मोठं स्वराज्य आहे पण कुठंच पाहायला भेटत नाही. ती जाणीव ठाई होती हृदयाच्या. म्हणूनच फिरोजी इंदोरकर सारखा लिहितो की फक्त आपल्या ठाई तत्पर सेवेस, आपल्यासाठी बाकी काहीही अपेक्षा नाही. नाव व्हावं म्हणून नाही, सेवेसाठी म्हणून आहे. ही सेवा होती, चांगल्या कामासाठी प्रत्येकानं दिलेली ही सेवा होती. म्हणून हे निर्माण झालं, म्हणून आपण निर्माण करू शकलो आणि आज त्याचा जागर होणं गरजेचं. आज हे निघून जात आहे. आज या गोष्टी कुठेतरी स्वप्नवत वाटायला लागतात आणि मला खंत वाटते की या गोष्टी कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये फक्त व्यासपीठापुरत्या मर्यादित न राहता आमच्या जगण्याचा विषय व्हावा. व्यासपीठावरून विचार मांडायला बरं वाटतं, ऐकायला खरं वाटतं, परंतु जगायला मात्र ते अवघड वाटतं. ते अवघड न वाटू देणं, ते सोपं वाटावं, आपुलकीचं वाटावं, ते प्रेरणेचं वाटावं, आम्हाला जगण्यामध्ये ते सामर्थ्य देणारं वाटावं, म्हणून हा प्रयत्न आहे. बाकी याच्यामध्ये काहीही नाही. ते जगणं आम्हाला स्वीकारता आलं पाहिजे. स्वतःच्या पत्नीला माहीत नव्हतं बहिर्जी नाईक हा गुप्तहेर प्रमुख आहे. बहिर्जीच्या पत्नीला माहीत नव्हतं की आपला नवरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातला गुप्तहेर प्रमुख आहे. आज मला सांगा, एवढं स्वतःच्या पत्नीला जर का माहीत नसेल तर इतिहासकारांना बहिर्जी नायकाविषयी पुरावे मला वाटतं मिळवणं हे खूप जिकरीचं होऊन जाईल. काय मांडावा बहिर्जी, कसा मांडावा बहिर्जी, ज्यांनी स्वतःच्या पत्नीला सुद्धा ठाऊक होऊ दिलं नाही. कारण सगळ्यात मोठी मीडिया या महिला असतात, त्या काळामध्ये सुद्धा बहिर्जीला माहीत होतं. जर मी माझ्या बायकोला अनावधानानं सांगितलं आणि तिने जर जनजागृती केली, सगळ्या इलेक्शनमध्ये बघा तुम्ही महिलांचं प्रमाण जास्त आहे, कारण जनजागृती त्यांच्याशिवाय होणं शक्य नाही. हे तत्कालीन व्यवस्थेमध्ये सुद्धा बहिर्जीला माहीत होतं आणि तोच
उद्या माझ्या राजाचं स्वराज्याचं नुकसान होऊ नये म्हणून स्वतःच्या पत्नीला सुद्धा बहिरीनं सांगितलं नाही की तुझा नवरा गुप्तहेर प्रमुख आहे. कित्येक वर्ष बाहेर जावं लागायचं. प्रमुख होते असे गुप्तहेर अनेक होते. खूप मोठा विषय होऊन जाईल. नावं बदलली, धर्म बदलला, जाती बदलल्या. बहिरची म्हणजे फक्त नाव नाही, तो वाऱ्यासारखा पळायचा, पाण्यामध्ये इतका अव्वल पोहायचा की माशाला लाज वाटेल. लढायला उभा राहिला तर कितीही सैन्य येऊ द्या, कधी आला आणि कधी निघून गेला हे सुद्धा कोणाला ठाऊक व्हायचं नाही. एवढा शूर आणि दाटशानी चपळ होता बहिर. स्वराज्य उभं राहिलं, सिंहासनावर राजे विराजमान झाले आणि समोर लाईन मध्ये बहिर्जी आला. बहिर्जी, आम्ही काय द्यावं तुम्हाला? तुम्ही काय देणार या स्वराज्याला? आम्ही काय द्यावं तुम्हाला? तुमचं नाव सुद्धा मी सांगू शकत नाही हे बहिर्जी आहेत. स्वराज्यासाठी काय द्यायचं राहिले तुमचं? सर्वस्व अर्पण केलं. घरदार संसार कशाचाच विचार केला नाही. फक्त काम आणि काम आणि स्वराज्य यानं वेडी झालेली ही माणसं होती. म्हणून महाराज म्हणतायत की आम्ही काय द्यावं तुम्हाला? तुमचं नाव सुद्धा सांगू शकत नाही हे बहिर्जी आहेत. मात्र सुरतेची लूट झाली त्यावेळी तिथलं एका ब्रिटिश अधिकाऱ्यानं अंदाज तर्क बांधला की ज्यावेळी सुरतेची लूट होत होती त्यावेळी हा व्यक्ती 6 महिने ते 1 वर्ष भिकाऱ्याच्या वेशामध्ये सगळीकडं फिरत होता. तो त्याच्याकडे बघायचा पण त्याला अंदाज बांधता येईना, कारण हुबेहूब पेहराव. बादशहाच्या दाढीला हात लावणं काही साधी सोपी गोष्ट नाही. इथपर्यंत बहिर्जीची मजल होते. ओळखूच येत नव्हतं, ओळखायलाच नाही हा बहिर्जी आहे. आणि डायरेक्ट एंट्री असणारी माणसं जिजाऊ मायसाहेबांकडे असेल किंवा महाराजांकडे असेल